की जर आम्ही आरक्षणात होतो तर आम्हाला आरक्षण कुणी मिळू दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला अगोदर माहिती पाहिजे. तुझी जात ओबीसी आरक्षणात केली त्यावेळेस कशाचा आधार घेऊन ओबीसी आरक्षणात दिले याचं उत्तर मला दे. 5वी शिकलेली आणि बाबा 5वी शिकलेले तर 12वी शिकलेले सरकारने 3 दिवस घातले गोळ्यासाठी 2 दिवस नाही अख्खे 3 दिवस कारण आपला दंड ओपनच असतो. त्यांना मला साहेब की आपल्या ओबीसी सवलत लागायचं ठरलं त्याचं काय झालं ते म्हणलं माझीच बघा म्हणून नाही मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 40 वर्षापासून मराठ्यांनी संघर्ष केला. खाली कुठे बसू मराठ्यांनी फक्त पोरं लाईव्ह सुरू आणि शिकल्याच्या नंतर पोरं त्याच्या अधिकारापासून वंचित राहायचे. मराठ्याच्या बापदाद्यानं फक्त स्वप्न बघितले माझ्या कष्टाचं चीज होईल माझं हे लेकरू अधिकारी बनल आणि माझ्या वाट्याला आलेला कष्ट कमी होईल. परंतु या राज्यात इतकं मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं की मराठ्यांच्या संघर्षाला काही केल्या यश येत नव्हतं. 70 वर्षापासून ज्या ज्या समित्या आणि जे आयोग झाले त्यांनी सगळ्यांनी मराठ्यांच्या नोंदी किंवा मराठ्यांचे पुरावे सापडत नाहीत असं सांगितलं. मराठा विश्वासू असल्या कारणानं मराठ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पण सत्य हकीकत तशी नव्हती. 70-75 वर्षात जे राज्यकर्ते बनले त्या राज्यकर्त्यावरती यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी रचलेल्या षडयंत्रात ते यशस्वी झाले. त्यांचं मत मराठ्यांचं पोरगं मोठं झालं नाही पाहिजे हे त्यांचं मत होत आणि त्या रचलेल्या षडयंत्रात ते यशस्वी झाले. याला मुख्य कारण असं होतं की मराठा समाजही विश्वास ठेवत होता. मराठ्यांना हे माहित नव्हतं की आपल्या पाठीमागून आपल्यावर वार होत विश्वासघाताचा. मराठ्यांनी सगळ्यांना मोठं करण्यासाठी पूर्ण हयातभर कष्ट केले पण जे मोठे झाले ते मराठ्यांच्या लेकराच्या मदतीला कधीच आले नाही. मराठ्यांच्या नंतर लक्षात आलं की मराठी आरक्षणात आहे पण जाणून बुजून मराठ्यांना आरक्षणात घेतलं जात. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत मराठा समाज आरक्षण असलेल्या नोंदी सापडल्या. मग मराठ्यांचं आमचं आता मत असं आहे की जर आम्ही आरक्षणात होतो तर आम्हाला आरक्षण कुणी मिळू दिलं नाही त्याचं नाव आता आम्हाला अगोदर माहिती पाहिजे. तर हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा ही जात प्रगत म्हणून नंबर 1 ला राहिली. 70 वर्षापासून आमच्या जागा नेमक्या खाल्ल्या कोणी आणि आमचे लेकर देशोधडीला लागले कसे. आमचा 70 वर्षाचा बॅकलॉग आता भरून काढणार कोण. आमच्या बापदादाने फक्त सगळ्याला सांभाळायचं का. आमच्या बापदादाने कधी जात बघितली नाही कधी भेद केला नाही
75 वर्षात जेवढे जेवढे पक्ष झाले या महाराष्ट्रातल्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मोठं करण्याचं काम माझ्या मराठा बापजाबाईंनी केलं. मराठ्यांचा उद्देश एकच होता की आपल्या त्यांना जर मोठं केलं तर हे कधी कधी आपल्या लेकराला अडचण आली तर कामाला येतील म्हणून यांना मोठं केलं. आज 70 वर्षानंतर माझ्या मराठ्याच्या पोराला त्यांची गरज पडली तर एकही नेता आज मराठ्यांच्या पोराच्या मदतीला यायला तयार नाही. मराठ्यांनी मागावरून बघितलं, पाठीमागे साथ देणारा कोणीच राहिला नाही. जो मोठा केला तोही नाही. पुढे वळून बघितलं तर मोठा केलेलाच आपल्या समोर उभा राहिलाय. मी तुमच्या लेकराला मोठं होऊ देणार नाही आणि आरक्षण सुद्धा मिळू देणार नाही. याला कारणीभूत मराठ्यांचा जास्तीचा विश्वासघातक ठरला. आरक्षण असतानाही मराठ्यांना दिलं नाही. पण 2023 आंदोलन आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून करोडोना मराठा समाज एकत्र आला आणि मराठ्यांच्या लक्षात आलं मराठा 50% आत ओबीसी आरक्षणात आहे आणि मराठ्यांनी उठाव केला. ही मराठ्यांची राज्यात आलेली सुनामी आता कोणाला रोखत नाही. कारण आम्ही भांडतोय आणि आमच्या न्यायासाठी आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी. जर आमचं आरक्षण होतं तर ते का दिलं नाही. आज 1% जर पूर्ण हुकलं मग ते श्रीमंताचा असो अथवा गरीबाचा असो पूर्ण घरी रडत यायला लागलं. त्या लेकराच्या चेहऱ्याला बापाला बघा वाटतो ना आईला. आणि बापाचा आणि आईचा बदललेला चेहरा पाहण्याची हिंमत सुद्धा त्या लेकरात नाही राहिली. स्वप्न तर वेगळं बघितलं. माय बाप मराठ्यांनी काबाड कष्ट केले. स्वप्न होत माझा मुलगा मुलगी अधिकारी बनावा. पण या आरक्षणानं घात केला आणि माय बापांना बघितलेल्या स्वप्नाची रात्रामुळे झाली. ज्या विद्यार्थ्यांना स्वप्न बघितलं होतं रात्रंदिवस अभ्यास केला त्याचं हे करिअर उद्ध्वस्त होऊन बसलं. घरात आणि मराठ्यांच्या दारात सुशिक्षित बेकार म्हणून पोरं हिंडायला लागले. बापाला काम करताना रात्रंदिवस ऊन बघितलं नाही. कधी मुसळधार पाऊस त्यातला चिखलही बघितला नाही. रात्रीच्या शेताला पाणी देताना साप किती वेळा पायात आला हेही बघितलं नाही. बापाचं स्वप्न होतं माझा मुलगा आणि मुलगी मोठी व्हावी. कधी काही पैसे कमी पडले तर बापाला वेगाला सुद्धा काढले पडले तर शिकवले. बापाला पायाला चप्पल सुद्धा घेतले नाही. कधी अंगाला कपडे सुद्धा घेतले नाही. पोटाला पोट भरही खाल्ला नाही. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया सांभाळून ठेवला आणि लेकराच्या शिक्षणाला लागला आणि स्वप्न बघत राहिला माझाही लेकरू अधिकारी बनल. पण ज्या दिवशी 95% पडलेला असताना लेकरू घरी आले त्या दिवशी त्या बापाचं काळीच कापल्यासारखं झालं. 500% जरी पडले 450 जरी नीतीमध्ये पडले तरी ही पोरगा घरी यायला लागला. जर हे आरक्षण आम्हाला असतं तर आमचे आयएसचे अधिकारी राहिले असते. आज साध्या साध्या पोस्टवर त्याला समाधान मानायची वेळ आली. कोणती भरती असली तरी त्यावेळेचा असतो ओबीसी मधून आरक्षण हेच घेणार
ईडब्ल्यूएस मध्ये पण हेच येणार आणि ओपन मध्ये पण हेच येणार. नेमका मराठ्यांच्या पोराण्याचा काय पाठ केला की तुम्ही त्यांच्या पाठीशी हातपाय धरून आला? 70 वर्षापासून तुम्ही आमचं काय खाल्लं हे आम्ही कधी काढलं नाही. कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नये असं मराठ्यांना एकही स्टेटमेंट 70 वर्षात नाही. गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण दिलं पाहिजे ही प्रामाणिक भावना आजपर्यंत मराठ्यांची. मग आमच्या लेकराला द्यायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही विरोध का करता? 1967 ला आरक्षण दिलं गेलं फक्त एका शासन निर्णयावर. कोणाचे पुरावे घेतले नाही, कोणाचा अहवाल बनवला नाही, कुठली समिती नाही. व्यवसायावर आधारित जाती निर्माण केल्या आणि व्यवसायाच्या आधारावर आरक्षण वाटप करण्यात आलं. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना आरक्षण. माझ्याकडे मंत्री आला होता, मला म्हणला तुम्हाला कोणती प्रमाणपत्र देता येणार ना? मला नको देऊ, पण मला कारण तर सांग का देता येणार नाही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझी जात ओबीसी आरक्षणात गेली त्यावेळेस कशाचा आधार घेऊन ओबीसी आरक्षणात गेली याचं उत्तर मला दे. मंडळ कमिशनने ज्या जाती आरक्षणात घातल्या होत्या त्या जातीची पोट जात म्हणून यांची जात एका रात्रीत आरक्षणात गेली आणि सकाळी नोकऱ्याला सुद्धा लागली. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मी असे विचार करते म्हणजे साहेब विचारले आणखीन आलत नाही. 3.5 महिन्याला आणखीन आलत नाही. असे 15 एक तरी येऊन गेले असते माझ्या. 1-2 एकाला उत्तर देता येत नाही कारण त्यांना अगोदर रिपोर्ट वाटलो म्हणजे कष्टाला नाही दिसत त्याच्यामुळे त्यांना आता मी म्हणतो मुंबईत खरेदी येते याला आता मी म्हणता कोण ते दाखव मातंबरचा पण त्यांचा मातंबर असतो मला विषय त्यांची चूक नाही की कसं काय दिसतो किती बाऱ्या 35 किलो भरतो विशिष्ट विज्ञानमध्ये जेव्हा बाप्पा हाल सुरू केला ते माझ्या म्हणजे बंद आलं. मी बी त्या बोलायला लागला त्यावर फुटला घंटाभर शेतात त्याने मला फुटायला मग तो उडी त्याच्यावर परत 5-6 दिवसांनी आले निभार आले. महाराष्ट्रातून मला फोन सुरू झाले मराठ्यांचे तुम्हाला ऐकायला येते तिकडे का तुम्हाला आरक्षण मिळाले. परत एक टीम आली ते म्हणले काय पर्याय मला म्हणजे आंदोलन आम्हीच करायचं मागणी आमची लोक आमचे पर्याय तुम्ही काय करता मला तोडगा काढायचा आडमोठापणा करायचा म्हणून पर्याय सुद्धा केला. 2004 रोजी 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित झाला होता. आधार घेतल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. कायदा पारित केला याचा अर्थ त्याला आधार घेतला. मी त्यांना सांगितलं
एक सोपं काम करा, याच्यातल्या अटी कमी करा. याच्या सुरुवात आणा 2001च्या कायद्यानुसार 2023चा याला कायदा लागू करा आणि फक्त सुधारित ज्या एवढंच नाव द्या. ते आलेल्या प्रतिनिधींनी हे ऐकलं, असं चिंगाट पळवलं मुंबईला. त्याला वाटलं बरं झालं कार्यालय तिथं केलं. 2च घंट्यात क्लिनिंग झाली. 2004च्या GR मध्ये दुरुस्त आयला म्हणलं आता होतं मुंबईत गेलं का परत क्लिनिंग झाली. 2004चा GR दुरुस्त केलेला प्रतिनिधी आंदोलन ठिकाणी घेऊन निघाले. आम्हाला व्यासपीठावर टेकू सोडूस्तर आमच्या अधिकारी आले गेले. विमान सोबत विमानावर कागद हातात दिला म्हणजे एवढं हातात झालं. द्यायची तयारी आम्हाला. म्हणलं भाऊ माणूस पण वाचवून त्याच्यावर काय मायबाप मराठी त्याच्यावर असं लिहिलेलं होतं. वंशामुळेच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला नोंदी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. थांबायची किती गडबड त्याला पुन्हा एकदा वाचून वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला नोंदी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणलं तुमच्या जवळ वंशावळीची नोंद आहे का? ते म्हणलं नाही. म्हणलं माझ्याजवळ जाऊ दे मागे. असे 3 कायदे पारित केले त्यांनी. आपण 3ही वापस पाहतो. ज्या कायद्यामध्ये मराठ्यांना हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही. 4-5 दिवसात दुसरा येतात दमत नव्हता. ते मात्र मला महाराष्ट्रातून घेऊन आले मराठी. ते म्हणले मोकळा मागला जात नाही बरं एवढं बेकार आंदोलन कार्यक्रम करून जातो. म्हणलं त्याला टप्प्यात येऊन ती बी 1 घंटा बसला 2 घंटे बसला. आला सकाळी 11 वाजता गेला रात्री 3:30 वाजता मोकळा दिला. कारण इथं जातीच्या न्यायाची लढाई. हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही, माझ्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन. मराठ्यांना आरक्षण होतं हे आता सिद्ध झालं. उदाहरणार्थ देऊन गावात माझी 2 गुंठे जागा आहे. उदाहरणार्थ लागत नाही आणि माझी देऊ गावात 2 गुंठे जागा आहे. गावाला पुढे आणि मला माहित नाही पुढे फक्त म्हणणं चालू. पण आता 7-12 मला 2 गुंठे मिळाला. आता देणार का तुम्ही जागा तुम्ही जरी जागा निर्मिती पण केली असती 7-12 माझ्या नावाचा आहे म्हणजे देणार का नाही देणार. आणि मग तू कसं काय म्हणतो आमच्या जीवन आणि तू कवर खातो. त्याला बोलल्यावर राग दिली ते म्हणतो एकट्याच मागा लागेल. बोलायचं बंद केलं. म्हणलं नको म्हातारा माणूस मग मी जर 15 दिवस आता बसलो होतो त्या 2-3 दिवसापूर्वी टोकराची गरज होती का बसलो होतो. मग मी असं नमुना मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी सोडितच नाही. मग ते कुणी असो माझं एकही वाक्य दाखवा अगोदर मी बोललो म्हणून पण मराठा आरक्षणाला विरोध केला
मग वाजेल. आज त्याच्यानंतर स्टेटमेंट दिले मला गाडी काय काय मिळालं मला एक बघायला भेटा आंबोडला काय म्हणायचं. मी शपथ सांगतो आपल्याला कुठं नाही बोलतो आपला दंका सगळा समोरासमोर असतो. लोकच सांगायचे तेव्हा असं म्हणला ते कसं म्हणला तेव्हा मला म्हणला मी 5वी शिकलेलो. आणि मी बाबा 5वी शिकलेलो तर 12वी शिकलेले सरकारने 3 दिवस घातले गोव्याचा 2 दिवस नाही अख्खे 3 दिवस मी किती शिकलेलो बघायचं. कारण मी असा बोलतो सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते म्हणजे 12वी शिकले नाहीच हे लय मोठं शिकले. सगळ्या शाळा उठून फेकेल्या ते 3 दिवस सरकार तेवढंच काम करून फक्त इंग्लिशचं मत नाही एवढाच प्रॉब्लेम. एकदा माझ्याकडे त्या मातंबर मंत्र्याने इंग्लिशचे अधिकारीच आणले ते असं फडा 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 बोललं मला तेच कळलं. मी त्याला म्हणलं होतो जमायचं नाही तो वापर करू शकतो. मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर मराठीच्या अवलाद साकार. मग ते म्हणजे जरा व्यक्त करायचं ते मुंबईत भाकरी खताई गप्पा आणली मुंबईत कथ असते ना ते म्हणजे निवार माताचा आंदोलन लागला ऐकतच नाही. कारण त्यांच्यातले मला काही सांगायचं नाही का त्यांचीच सगळे घराचे काय गप्पा चाललं ते सगळं मला सकाळी कळायचं. त्यांच्यातल्या 8 जणांना आरक्षण मिळावं आम्ही घेतला. कारण त्यांना मी पोळालेले ना त्यांचं लेकरा बाळाचं आरक्षणामुळे वाटलं होत असेल ते तरी कसे गप बसते. त्यांचे तो काही मोठे गट आहेत मला आता उशिरा कळलं आधी कळलंच नाही आत्ताचे गट नाही बघ का मला का आता मिळत नाही का ना सरकार कोणाला. मग वडी काढायला आंदोलन सुरू होतं तेव्हा आम्हाला असं मला एक जण फोन केला म्हणजे ओबीसीच्या सवलती लागू करायच्या ठरल्या तुमचं कोणत्या मंत्र्यासंग ठरलं आपण लगेच फोन लावून स्पीकर आणला कारण आपला दंका ओपनच असतो. त्यांना मला साहेब आपल्या ओबीसी सवलत लागायचं ठरलं होतं त्याचं काय झालं ते म्हणलं मी माझीच झालं होता मी नाही त्याला की म्हणजे माझ्या ध्यानात कळा ना आपल्या चर्चा कोणा सांगायला की हसण्याचा विषय आहे. भावनावर तुम्ही मराठी स्वतःच्या लेकराच्या आयुष्याच्या रात्रामुळे थोडी सावधाव नका नुसतं आरडा केल्याने जातीला न्याय नाही मिळणार. तुम्हाला पूर्ण ठेवायला लागणार तरच समाजाला न्याय मिळेल. एका रात्री ज्यांचे 40 वर्ष विचार पटत नव्हते त्यांच्या स्वार्थासाठी एका रात्रीत ते एकत्र आले त्यांचा स्वार्थ साधेल. तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःचे मतभेद सोडून एकत्र काय येऊ शकत नाही एवढाच माझा प्रश्न तुम्हाला. तुमचे मतभेद असून असतील तर फक्त एकामेकाच्या पाण्यात पडलेले असतील तरी 2 पिढ्या झाल्या तुम्ही एकामेकाला बोलायचं. आपल्या लेकराच्या विकासासाठी एकजूट ठेवा एकजूट फुटू देऊ नका. मराठा समाज घडण्याचं ठरवलं घटनेच्या पदावर बसलेला माणूस कायदा कायदे पुरवायला लागला. जाती जाती तेढ निर्माण होईल आणि जाती जातीत तणाव कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला लागले. जाहीर कसे वक्तव्य त्यांचे परवाच्या कार्यक्रमात घटनेच्या पदावर बसलेल्या माणसानं या राज्याचं पालकत्व स्वीकारलेलं. घटनेच्या पदावर बसलेला माणूस जातीय तेढ निर्माण होईल असा बोलू शकत नाही. भुजबळ साहेबांचे आमचे वैचारिक मतभेद होते आहे आणि राहतील सुद्धा पण एक व्यक्ती म्हणून त्यांना आमचा विरोध नव्हता पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांना विरोध आहे कारण त्यांनी पूर्ण पातळी सोडली. आपण त्यांना या कारणासाठी फक्त आता उत्तर दिले नाही की मराठ्यांच्या लेकराच्या तोंडाला फासा नाही अशा
म्हणून आपण शांत बसतो आणि तुम्हाला विनंती आपल्याला शांत करायचं, कारण अशी संधी मराठ्याला पुन्हा येणार आहे. या संधीचं सोनं करायचं. यांनी कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला, उचकायचं नाही, कारण मी माझ्या मायबाप समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही. तुम्ही सुद्धा शब्द पाळा. तुमच्या खांद्यावर उद्यापासून जबाबदारी. त्यांनी किती भडकव वक्तव्य केले तरीही आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाचे, मराठा बांधवाचे आजही एकमेकावरती प्रेम. आताही ओबीसी बांधवांना वाटतं गावखेड्यातल्या जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांच्या विरोधात नाही बोलायला पाहिजे. ही सत्य भावना आहे. तुमच्या समोर सत्य मानतो. यांच्या राजकीय स्वार्थापोटी ही आपल्यात वाद निर्माण करणार आहे. आपण या षडयंत्रात गुंतायचं नाही आणि राजकारण्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकमेकाच्या विरोधात जायचं नाही. तुमच्या खांद्यावर उद्यापासून जबाबदारी. या राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. शांततेत आंदोलन करा. या शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की शांतीचं ब्रह्मास्त्र फैलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. या शांततेच्या आंदोलनानं 70 वर्षात न्यायाच्या प्रक्रियेत आणि निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा विषय निर्णयाच्या प्रक्रियेत आला. आता सध्या सरकारला दुसरं काहीच काम नाही. 24 घंटे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण. या मुंबईला जात दिल्लीला नुसते हिंदसाठी हे सत्य आहे. ही मराठ्याच्या एकजुटीचा विजय. आंदोलन 70% आपलं यशस्वी झालं. नोंदी मिळायला लागल्या. आजच्या मला दुपारी मिळालेल्या माहितीनुसार या राज्यात 29 लाख नोंदी मिळाल्या. मराठ्याच्या 29 लाख. या आंदोलनाला प्रचंड मोठे यश आले. आपल्या लेकरा बाळांच्या घरात आता आयुष्याची भाकर या आरक्षणामुळे गेली. आपल्या लेकरांना ऍडमिशन घ्यायचे बंद केले होते. 1% उठलं तर डबल परीक्षा द्यायच्या सुद्धा आता बंद केल्या होत्या, कारण त्यांना आशाच नव्हती आपला नंबर लागेल का आपली मेहनत अशीच व्हायला लागला. पण जसे नोंदी सापडल्या तसे सर्टिफिकेट ताबडतोब मिळायला लागले. उद्याही त्याला ऍडमिशन घ्यायचं असलं तरी तो घेऊ शकतो. आणि तुम्ही ऍडमिशनची लोकसंख्या बघा. या 1 महिन्याच्या काळात मराठ्यांच्या पोरांची प्रचंड संख्या वाढली. मराठ्यांच्या पोरं पुन्हा आरक्षणामुळे ऍडमिशन घ्यायला लागले. म्हणून आपल्याला आता जुटायचं आणि शांततेत ठेवायचं. ते का उचलायला लागले त्याचं कारण सांग. त्यांना सगळ्याला कळून चुकलंय मराठा ओबीसी आरक्षणात आला. त्यांना झोपच आहे. आणि 100% सत्य पुरावे मिळालेत म्हणल्याच्या नंतर कायदा सांगतो ज्या जातीचे किंवा त्या समूहाचे पुरावे दस्तावेज मिळाले त्या जातीला ओबीसी आरक्षणात घेणं सरकारचं क्रम पाळत आहे. आणि सरकारला मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्यावाच लागेल. यांनी कितीही विरोध करू. विरोध करायला नाही एकटाच. त्यांच्या सोबत आलेले हे बळच आले होते विचार. खरं सांगतो मी तुम्हाला, ते मनातून आले नव्हते. चला म्हणले म्हणून आले. त्यांचे ते व्हिडिओ व्हायरल झाले. ओरका पटकून घरी जायचं. ते बोलायला लागले. सगळ्या राज्यात व्हायरल झाले. याचा अर्थ ते म्हणले की परत लोक उठून चालले. त्यांना मला पटकून ओळखा. ते व्हिडिओ व्हायरल झाले. मराठ्यांचे लोक आता उठून देतात. एक बी हातात नाही. सगळे अंतरावलीच्या बांधावर लोक कुठे नव्हते. बांधावर मराठ्यांच्या लक्षात आला काही संधी सोडायचं. मात्र एक गोष्ट झाली आनंदाची. आमच्याकडे एक वार्ता कशी होईल 10-15 मिनिटं बोलू का? गडबड आहे तुम्हाला.
रातभर कोणा माझा कार्यक्रम आहे. त्यांनी षडयंत्र रचलं. आता जातीय बंदी निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. आणि या जर झाल्या तर गोरगरीब ओबीसी बांधवांवर केस दाखल होणार, मराठ्यांच्या पोरावर होणार. यांचं ध्येय आरक्षणापासून भटकायचं म्हणजे आपलं पडलं मग आरक्षण. म्हणून तुम्हाला समजून सांगतो, आपल्या लोकांना लागलं करेल किती उचकिलं तरी शांत राहा. आता तुम्हाला सांगतो, मला तर राग येते पण मी शांत आहे का? मला माहिती आहे आता का वळवळ केली की मराठीत वाटलं झालं गप्प ऐकून घेतोय गेलेल्या शेषा. नाही तर ते इतका बोलणार आणि मी गप्प बसावं काय सांगणार गप्प बसावं. मला माहिती त्याने काय 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 केलंय, त्याला जर मी काय केलं माहिती त्याचं मला सगळं माहिती. मुंबईत काय केलंय, मुंबईतून आलं येवल्यात काय केलंय, येवल्यातून आलं नाशिकमध्ये काय केलंय. सांगा तुम्ही परत तुला बेसन भाकर मिळते त्याच्याबरोबर कांदा मिळते तोंडाने सांगतो. गोरगरिबांच्या लेकराचे पैसे खाल्ल्यावर तुम्हाला तळात लागणार. महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा होता, तुम्ही तिथं खाल्ला. गोरगरिबांच्या लेकराचा तुम्हाला तळात लागला, तुम्हाला राहायला घर बी नाही राहिलं. तुम्ही आणखीन तरी शाने व्हा. तुम्ही घटनेच्या पदावर बसलेले, आमचा हक्काचा आम्हाला द्या, तुमचं तुम्हाला घ्या. वाद होत नाही ना काय नाही. मंडळ कमिशनला तुम्हाला 14% आरक्षण दिले, तुम्ही 30% खाता. कशाच्या जोरावर? वरच्या 16% आरक्षणाचे उपवर्ग बनवले 9. एक उपवर्ग बनायचा असेल तर समितीची शिफारस असल्याशिवाय उपवर्ग बनवता येत नाही. कोणत्या समितीने शिफारस केली म्हणून वरच्या 16% तुम्ही 9 उपवर्ग बनवले. हे काही नाही, ते बोगस आरक्षण तुम्ही खातात, ते आमचं. मंडळ कमिशन आम्ही नाही नेमला, केंद्र सरकारने नेमला. मंडळ कमिशनला 3 कामं सांगितले. एक, ज्या जाती आरक्षणामध्ये घालायच्या त्याची यादी तयार करा. 2, ओबीसीची जनगणना करा. 3, ज्या जाती आरक्षणामध्ये घालायच्या त्यातला मागास सिद्ध करा. मंडळ कमिशनने यातलं एकही काम केलं नाही. 1923 ची ओबीसीची यादी उतरली, 1931 ला इंग्रजांना केलेली जनगणना उतरली आणि ओबीसी सरकार समोर ठेवली. 28% मंडळ कमिशननं ओबीसीची लोकसंख्या दाखवली. कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण दिलं पाहिजे. आणि घटना सांगते लोकसंख्येच्या प्रमाणात 100% दिलं पाहिजे. 100% आरक्षण फक्त एसटी आणि एसटीलाच. ओबीसीला 14% आरक्षण दिलं. 4 वर्षात 90 ओबीसीला आरक्षण दिलं. 94% आरक्षण 30% झालं. तुम्हाला काही कळत तरी मी काय म्हणतो. 4 वर्षात काय म्हणलं मला ऐकायला कसं बरोबर आरोग्याला कोण बोलू ना. आता आरोग्याला कोण नाही, समोर येऊन बोलायचं. आरोग्याला कोण बोलत आपलं आरक्षण घ्यायला आरक्षण नाही गरज नाही काय. मग 4 वर्षात याचा अर्थ असा होतो 60% लोकसंख्या. 4 वर्षात यांची 4 वर्षात 60% लोकसंख्या झालीच कशी? समजा उदाहरणार्थ या देऊगावचा मी रहिवासी, 90 ला मी इथल्या सरपंचाकडे गेलो आणि त्या सरपंचा म्हणलं भाऊ माझ्या घरात 4 सदस्य इथे नोंद करून घे. त्यांनी घेतली. 94 ला पुन्हा मी त्याच ग्रामपंचायत मध्ये गेलो. सरपंच किती होता त्याला म्हणलं माझे 7 सदस्य त्याची नोंद करून घे. मी आता फॅक्टरी टाकली का? 4 वर्षात 60% कसं झालं? तेव्हा तुम्ही आमची 60% लोकसंख्या जर तो आहे 60% कसं तुला पुढे जायचंच नाही. आम्हाला मोजा 60% ओबीसी, 34% मराठा. किती झाले?
एसटी 20% किती झाले? 150% लोकांनी आपली राज्याची तुला पावर समजतो का? आम्हाला काही कळतच नाही का? मुस्लिम बांधव, मारवाडी बांधव, ब्राह्मण बांधव इकडे सोडायचं ते तर BHP नाही. तो घर आमच्या गावात BHP नाही तरी 60% कसं आणि 30% आरक्षण कसं खातो येतात एकच घर नाही आमच्या गावात. तू 60% खातो कसं? मी खरं बोलतो, खरं सांगतो म्हणून शत्रू झालो. शत्रू तर शत्रू ते मला सगळे शत्रू समजायला. कारण मी मराठ्यांच्या मनातल्या वेदना बोलतो, मराठ्यांच्या आर्याकडे बोलतो, मराठ्यांच्या न्यायासाठी जीवाची बाजू लावून लढतो. कारण मी मरायला सुद्धा देत नाही. म्हणून मी त्यांचा शत्रू झालो. बरं झालो ते काय करते म्हणून माझ्याजवळ काय माझ्या घरावर शिबिटाचे पत्रिके भंगारात मी करते. तू का करणार? त्याच्या डोक्यातच यायला आम्ही एकटेच 50-55% हा काय करायचं मला? माणसाला भानावरून बोललं पाहिजे. एखाद्या जातीविषयी विषारी वक्तव्य करायचं नाही आणि आकाश आपल्यासारखा बोलायचं. वैचारिक मत असले पाहिजे. त्या दुमात तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुम्हाला, ज्या मराठ्यांना आरक्षण आहे त्या मराठ्यांनी आणि ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्यांनी दोघांनी आपल्याला पुढच्या काळात एकत्र यायचं. जात संपली नाही पाहिजे याची काळजी घ्या. जात संपता कामा नये. 4 दिवस आरक्षण लेट मिळलं तर जाऊन पण जात संपलेलं पाहिजे. त्या आरक्षण नसलेले मराठी संपले तर आरक्षण असणाऱ्या मराठ्यांनाही संपवायला ते मागं पुढे बघणार नाही. म्हणून वेळी सावध व्हा. फक्त एकजूट आणि शांततेत आंदोलन करा. आरक्षण आपल्याला मिळालंच म्हणून समजा. कारण 24 डिसेंबर तारीख आपण दिलेली नाही. सरकारने आपल्याकडून वेळ वाढून घेतला. कारण कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो आणि आधाराला दस्तावेज कमी पडत होते म्हणून त्यांनी वेळ वाढून घेतला. आता कायदा पारित करण्यासाठी जो आधार लागतो त्यापेक्षा जास्त कागदपत्र सरकारच्या हालचाली सुरू असताना असं मला वाटतं. बोलतो तर रोज पण सांगत नाही काही नुसतं म्हणजे सुरू आहे. आज सकाळी फोन आले म्हणजे सुरू आहे. सगळं त्याचं होतं मग सुरू आहे. तुमच्या सगळं महाग झालं काय अडचण? आरक्षण घेतल्याशिवाय पण सुट्टी नाही हे स्पष्ट सांगेल. सुट्टी नाही कारण ते हे आमच्या हातात ते आता आम्ही सोडणार. सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहणं गरजेचं. या देव गावातून मी पाठिंबाच्या गावातून मावळमधूनही आव्हान केलंय, कोल्हापूरमधूनही केलंय आणि राजधानीत साताऱ्यातूनही केलंय. आज शेवटचं देव गावातून आव्हान करतो. महाराष्ट्रातील जेवढे काय पक्ष आहेत त्या पक्षात असणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्याला जाहीर आव्हान, मराठा समाजाच्या लेकरावर वेळ आली त्याच्या पाठीशी आता उभे राहा. मराठ्याने तुमच्यावर केलेला उपकार परतफेड करण्याची हीच योग्य वेळ. कारण मराठा चारी बाजूने घडलाय. सुरुवात कोणी करणार नाही, सुरुवात त्यांनी केली. जर उघड जातीची भूमिका मांडणार असले तर तुम्ही तुमच्या जातीच्या लेकराची भूमिका आरक्षण मिळेपर्यंत उघडपणाने मांडा आणि या मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर या मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिला तर हा मराठा समाज आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. पण जर तुम्ही उभा नाही राहिले तर हा मराठा तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही. तुम्ही जरी उभा नाही राहिले तरीही आम्ही मात्र लढण्यासाठी आता सज्ज आहे. कानाकोपऱ्याचा सामान्य मराठा एकजूट झाला. तुम्ही नाही आले तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता कोणाला सोडणार नाही. कोणाला कितीही वेळ कर म्हणा आरक्षण मात्र आम्ही आता मिळवणार. तुम्ही 2-3 चुका करून दिल्या ते आमच्यामुळे होणार. साहेब
तुम्ही त्यांना म्हणायला लागला साहेब सगळ्या पक्षाच्या नेत्याला म्हणून मला पक्षापेक्षा देणं घेणं नाही, मी मोदी देणं सगळ्या पक्षातल्या नेत्याला तुम्ही साहेब माहिती साहेब मोठा केला, साहेबच्या बापावर मोठा केला, आता साहेबचं पोरगं मोठं तुम्हाला कळायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या. मला हे सांगा, आमच्या भोकरदनला आपण त्या गावात मराठा समाजाला बोललं नाही लावले गावात नाही ती बोलच मिळेल आणि त्या पोराला मरणात आपल्याला येईल. त्या दिवशी मी उद्या हॉस्पिटल सुट्टी झाली होती, त्याने बोर्ड पाडा. मला सांगा, सरकारने मुख्यमंत्र्यांनी आले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं तुम्ही आम्हाला वेळ द्या 24 डिसेंबर पर्यंत नकोसून मागवला. त्यांना आपण 24 डिसेंबर वेळ दिला आणि आम्हाला नकोसून मागवला. त्याचबरोबर आपण ती गावामध्ये स्थगिती सुद्धा 24 डिसेंबर पर्यंत उठवली. पण बोर्ड कसेच आहे, मग ते बोर्ड जर कसेच आहे तुम्हाला गावाचे बोर्ड असलेला अडचण काय बोर्डाचा खातो का तुम्हाला तसंच की ना. बोर्ड राहू गावात नाही म्हणला तुमचा काढून टाकला. आता समजा माझी त्या दिवशी सुट्टी झाली, मी जर म्हणलो असतो आमच्या जालन्याच्या एसपी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला फोन लावला असता आणि त्यांना जर म्हणला तसं आहे आम्हाला काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त बोर्ड फाडण्याचं घर नसले बघून मी जर निघाला असतो गप्पा मारीत नाही 4-5 लाख पोरं सहज आले आणि नुसत्या घराने त्याच्या घरावरून गेला. पण आम्हाला तिथला कायदा निवडून द्यायचे नव्हते, मार खाल्ल्याला असता नाही. आमच्या लक्षात आलं आपण सध्या काही बोलायचं नाही, आरक्षणाचा सुवर्णक्षण विजयाचा जवळ आला, आपण संयम बाळगला. जर महाराष्ट्राने ठरलं तो आमचे कॉम्प्लेट बोर्ड फाडी दो, मराठ्याने जर त्या दिवशी ठरलेलं असतं तो पाण्याला सगळं ते सुद्धा फायदा किंवा मराठ्यांनी जर ठरवलं आयुष्यभर त्याला बोलावं लागू दे, त्याला उसत पडायला जावं लागलं. तुम्ही अशी मोठी चूक करून घरी आणि मी विकास माहिती का हे आरक्षण एकदा मिळेल नंतर भरपूर दिवस कनेक्ट त्याचे बोर्ड आहे कनेक्ट मग मला काही काम आहे का ते आपण एखाद्या जिल्ह्यात घेत ना मग होऊन पडवलं याचं आरक्षण मिळून द्या ती पुढे जाणार नाही, आपल्याला पुढे जायचं नाही म्हणून शांत राहिलं आणि त्याचा फायदा पण झाला. आज मराठ्याला पैसा मिळाला. तुम्ही एक मोठी चूक करून आपल्या बाप दादाने सुद्धा की आपला आहे म्हणून यांना मोठं केलं त्यांना साहेब म्हणायला लागला. ते साहेब इतकं मोठं झालं पाहिजे ते रोगात वाटत लोकात पुढे त्याच्याकडे पैसा आला, गाड्या आल्या, त्याच्याकडे बंगले आले, त्याचे पोरं परदेशात शिकायला लागले. त्याच्या पोरं गावाकडे आलं, आपण त्याच्या पोराला भया म्हणायला लागलो. ते 7-8 तारीख पांढरे कपडे घालून पुन्हा आले, आपण त्याला भयासाहेब म्हणायला लागलो. त्याला मी हक्का आहे ना, त्याला आपण भयासाहेब म्हणायला लागलो. ते आपल्या पोराला नाण्या चुक्या असं म्हणतो. करा मोठं यांना आणि तुमची पोरं त्याला देऊ तोडायला करा मोठं यांना. माझं म्हणणं नाही तुम्ही राजकारण करू, तुम्ही राजकारण करा पण अगोदर तुमच्या लेकराचं हित बघा नंतर करा. तुमच्या लेकरांना आरक्षण देऊन भाकरी द्या बस एवढंच काम करा आणि मराठा आरक्षणासाठी एकजूट ठेवा. 1 डिसेंबर पासून तुमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यात एकही गाव नाही राहिलं पाहिजे तिथं साखळी घोषणा करू नये. एकही गाव नाही राहिलं पाहिजे. एवढी जोरदार करायला सुरू करा. कारण आपली सुद्धा कसोटी 24 डिसेंबर पर्यंत, त्यामुळे एकजूट आणखी जास्तीची वाढवा. सध्या मराठा एक झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातलं एक नाव मोडलं त्याचा मराला आनंद. आमच्या इकडे तुमच्याबद्दल अशी वार्ता पसरली होती की त्यांना आरक्षण एक घट नाही आणि ते श्रीमंत त्यांना आरक्षणाची गरज आहे. मी आता 5वा दिवस 6वा दिवस एक पश्चिम महाराष्ट्रात एक गाव नाही तिथे 1000 लोक नाही. एक
मी जर 6 ला कार्यक्रम बोलला नसता तर मला रात्री 3 वाजेल शेवटच्या कार्यक्रमाला जाताना. त्याला कोणाला वाटतं पश्चिम महाराष्ट्राचा मराठा एक झाला नाही, त्याने फक्त जीव गावात येऊन बघावं जिथं मराठी शिकले. या गर्दीतून बाहेर बाहेर करा 5 घंटे लागतील, 5 घंटे. मराठा समाजाने अशीच एकजूट ठेवावी म्हणून विनंती. कोणीही आंदोलन करताना जात करायचे नाही, उद्रेक करायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. कारण पोरच जर मरायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणासाठी, द्यायचं कोणाला, आणि आंदोलन करून उपयोग काय. आता आरक्षण मिळायला लागले आणि आरक्षण घेतल्याशिवाय तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला शब्द देतो, मेलो तरी एक इंचही मला वाटणार नाही, पण आरक्षणच मिळवणार. फक्त तुम्ही सांगायचं आंदोलन करा. उद्यापासून तयारी लागा. 1 डिसेंबरला गाव तिथं साखरे उपोषणात असले पाहिजे. जर यांनी 3 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाची त्यानंतर बैठक घेऊन पुढं काय करायचं ते तुम्हाला जाहीर सांगितलं जाईल. त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त एकजूट फुटू देऊ नका आणि मतभेद होऊ देऊ नका. एवढीच तुम्हाला हात जोडून मिळेल. आता मला आणखी आळंदी करून जायचं म्हणून आता माझा तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. मीही तुमचा घेत नाही. फक्त जाताना एवढंच सांगतो, अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. एकजूट राहा. शांततेत आंदोलन करा. मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार याच्यात शंकाच राहिली नाही. कारण तुमच्या खेड तालुक्यात 56,000 नोंदी मिळाली. एकट्या खेड तालुक्यात. ह्यात जर 70 वर्षापूर्वी दिल्या असत्या तर आज मराठी कुठल्या कुठे राहिल्या नाही. हीच विनंती तुम्हाला करण्यासाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पुन्हा एकदा सांगतो, एकजूट फुटू देऊ नका. एकजूट राहा. गावची गावे साजे करा. आरक्षण मिळतंय. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि सांगतो. जय विजय, जय शिवाय.